नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MBA करायचं असेल तर त्यासाठी MHMBA CET ही एक्झाम असते. तर त्या एक्झाम बद्दल आपण सर्व गोष्टी माहिती करून घेणार आहोत. जसं की आता ती एक्झाम तुम्हाला द्यायची, पण तुम्ही त्या एक्झामसाठी पात्र आहात की नाही, त्याचं सिलेबस काय असेल, त्यासोबतच या एक्झामची तयारी कशी करायची, कॉलेजेस या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी आमची गॅरंटी आहे. चला तर आता व्हिडिओकडे वळूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात एक्झाम ओव्हरव्ह्यू. तर एक्झाम काय असते एक्झॅक्टली, तर या एक्झामचं नाव आहे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. म्हणजे ही एक एंट्रन्स टेस्ट असते. जर तुम्हाला MBA करायचं असेल तर त्यासाठी एक तुम्हाला टेस्ट द्यावी लागते, ती म्हणजे MHMBA CET एक्झाम. ओके, याची ऑथॉरिटी कोणाकडे असते, तर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र. ही एक स्टेट लेवलची म्हणजे महाराष्ट्र स्टेट लेवलची एक्झाम आहे. आता याच्या थ्रू आपण वेगवेगळे मॅनेजमेंट कोर्सेस करू शकतो आणि ही एक ऑनलाईन लेवलची एक्झाम आहे. म्हणजे ही टोटली कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. ओके, आता या एक्झामची फीस असणार आहे जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि रिझर्व कॅटेगरी जसे की OBC SC NT यांच्यासाठी 800 असणार आहे. एक्झामची ड्युरेशन, एक्झामचा टाइम हा 2.5 तास असणार आहे, 2.5 अवर्स. आणि आपल्याला टोटल मार्क्स असतील इथे 200 मार्क्स. ओके, एका प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 200 प्रश्न 200 मार्क. आणि एक बोनस पॉइंट आहे तो म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग. यात कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सो तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यासोबतच या एक्झामचा मीडियम हे इंग्लिश आहे. इंग्रजीमध्ये ही एक्झाम असणार आहे. प्रत्येक प्रश्न हा इंग्रजीमध्ये असणार आहे. ओके, त्यासोबतच आपण पाहूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे तुम्ही या एक्झामसाठी पात्र आहात की नाही हे आता पाहून घेऊयात. आता पहा, एज लिमिट पाहूयात. तुमचं कमीत कमी वय हे 21 वर्ष असलं पाहिजे. जास्तीत जास्त कितीही असू शकतं. त्यासोबतच एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहूयात. तुम्ही कुठलीही बॅचलर डिग्री ही कम्प्लीट केली पाहिजे. जसं की BE असतं, BBA असतं. अशी कुठलीही एक बॅचलर डिग्री जर तुमची कम्प्लीट असेल तर तुम्ही या एक्झामसाठी पात्र असाल. त्यातही काही पर्सेंटेज म्हणजे आपल्याला 50% अग्रिगेट मार्क्स आहेत. म्हणजे 50% तरी त्या डिग्रीमध्ये तुम्हाला पाहिजेत. कमीत कमी 50, जास्तीत जास्त किती पण चालतात. हे झालं जनरल कॅटेगरीसाठी. तेच जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी कॅटेगरी आहे, तुमच्यासाठी कट ऑफ आहे तो म्हणजे 45%. ओके, आणि आता तुम्ही जर फायनल इयरला असलात, बॅचलर डिग्रीच्या फायनल इयरला असाल तर तुम्ही देखील या एक्झामसाठी इलिजिबल असाल. नंतर आहे नॅशनॅलिटी येतं. आता तुम्ही एकतर इंडियन सिटीजन असलात तरीही चालेल, NRI, PIOS, OCIS अँड फॉरेन नॅशनल्स हे सगळे या एक्झामसाठी ऍप्लिकेबल आहेत. त्याच्यानंतर आता तुम्ही या वर्षी तुम्हाला व्यवस्थित कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही नेक्स्ट टाइम सुद्धा ही एक्झाम देऊ शकता. म्हणजे या एक्झामसाठी कुठलीही नंबर ऑफ अटेम्प्टची अट नाहीये. तुम्ही कितीही म्हणजे कितीदाही ही एक्झाम देऊ शकता. त्याच्यानंतर याच्यासाठी कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये. म्हणजे कुठे काम करायची वर्क एक्सपिरियन्सची गरज नाहीये. आणि इथे आपल्याला एज लिमिट नसल्यामुळे काही गरजच नाहीये की रिझर्व्ह कॅटेगरीला कुठली तरी एज लिमिट असेल अँड दॅट्स ऑल. सो या गोष्टीचं काही नाहीये. कमीत कमी तुमचं ऍटलिस्ट 21 वर्ष पूर्ण पाहिजेत तुम्ही. ही एक वयाची अट आहे. त्याच्यानंतर आहे एक्झाम पॅटर्न. तर ही एक्झाम टोटल 4 सेक्शन मध्ये डिवाइड केलेली आहे. फर्स्ट इज लॉजिकल रिझनिंग, सेकंड इज ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, थर्ड इज क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड अँड फोर्थ इज वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल रिझनिंग साठी 75 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 75 मार्कांसाठी लॉजिकल रिझनिंग असतं. ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग हे 25 मार्कांसाठी असतं म्हणजे 25 मार्क. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याच्यासाठी 50 मार्क असतात, 50 प्रश्न असतात म्हणजे 50 मार्कांचा हा पेपर असतो. नियरली जवळपास पहा इथे पण
75 प्लस 25 म्हणजे 100 प्लस 50, 150 मार्क हे ऍप्टिट्यूड वरती आहे, कम्प्लीट ऍप्टिट्यूड वरती असतील. आणि रिमेनिंग जे 50 मार्क राहिलेले आहेत ते वर्बल ॲबिलिटी म्हणजे इंग्लिश ग्रामर, रिडिंग कम्प्रेशन यावरती असेल. म्हणजे इन शॉर्ट इंग्लिश वरती 50 प्रश्न असतील, म्हणजे 50 मार्कांचा इंग्लिशचा पेपर असेल. असा टोटल 200 प्रश्नांचा पेपर असेल, म्हणजे टोटल 200 मार्कांचा हा पेपर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही एक्झाम कशी क्वालिफाय करायची, तुम्हाला एक कुठला तरी वे लागतो. कारण जर स्टेप बाय स्टेप तुम्हाला कुठून गायडन्स मिळत असेल तर तुम्ही एका राईट ट्रॅक वरती जाल. आणि जे 200 पैकी नियरली 190 प्लस 180 प्लस जर मार्क पाहिजे असतील तर तुम्हाला एक राईट गायडन्सची गरज असते. तर तेच गायडन्स तुम्हाला आपल्या कोर्समध्ये मिळणार आहे. तर आम्ही ग्लोबल ऑनलाईन टीमने एक तुमच्यासाठी कोर्स अवेलेबल केला आहे, MHMBA CET एक्झाम 2026. जे स्टुडंट्स MHMBA CETच्या एक्झाम 2026च्या एक्झामला टार्गेट करत असतील आणि तुम्हाला एक टॉप कॉलेज पाहिजे असेल, 180 प्लस मार्क्स पाहिजे असतील, तर तुम्ही हा कोर्स नक्कीच बाय केला पाहिजे. तर यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50 प्लस फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000 प्लस MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये, आणि ते पण फक्त 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, इतक्या कमी प्राइस मध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होत आहेत. सो हा तुम्ही कोर्स नक्कीच जॉईन करा. कुठल्याही गोष्टींचे डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करू शकता, किंवा मी इथे स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स कसं जॉईन करायचं ते पाहूयात. प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. तिथून ग्लोबल ऑनलाईन ॲप हे डाउनलोड करा. त्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. इंटरफेसच्या डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. इथे MBA CET असं टाईप करा. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली इझिली MBA CETचा कोर्स दिसून जाईल. तो ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आपल्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती ऍड केलं जाईल. तिथे तुम्हाला आपले जे एज्युकेटर्स असतात त्यांच्याशी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करता येईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्कीच जॉईन करा. हा कोर्स तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आमची गॅरंटी आहे. कुठलेही डाऊट्स असेल तर व्हिडिओ कॉल कमेंट करा, किंवा मी नंबर देखील दिले आहेत त्या नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. तर आपला व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.